नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 31 जानेवारी 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, ते संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो व्हिडिओ पाहता येईल. आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करून घ्या, जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होऊन जाणार आहे. चला तर मग प्रश्न क्रमांक पहिला घेऊ. प्रश्न क्रमांक पहिला आहे, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी स्थापित करण्यात आलेली समिती खालीलपैकी कोणते कार्य करणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. म्हणजेच कोणत्या आधाराचा समावेश करणे याचा आढावा घेणे, अर्थसहाय्याची रक्कम निश्चित करणे आणि रुग्णालय संलगित करण्याचे निकष ठरवणे हे सर्व या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी समितीमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 2. टाइम्स टायर एज्युकेशनच्या स्टॅटिस्टाच्या अहवालानुसार जगातील सर्वोत्तम विद्यापीठाच्या क्रमवारीमध्ये प्रथम स्थानी असलेले ऑक्सफोर्ड विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ब्रिटनमध्ये. ऑक्सफोर्ड विद्यापीठ हे ब्रिटनमध्ये आहे. ज्याचा क्रमांक कितवा आहे तो प्रथम क्रमांक याच्यामध्ये सर्वोत्तम विद्यापीठांच्या क्रमवारीमध्ये आलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 3. टाइम्स टायर एज्युकेशनच्या स्टॅटिस्टाच्या अहवालानुसार जगातील सर्वोत्तम विद्यापीठाच्या क्रमवारीमध्ये दुसऱ्या स्थानी कोणते विद्यापीठ आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे दुसऱ्या क्रमांकावर आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 4. आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जाणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, हरियाणामध्ये आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या देशाला जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO ने मलेरिया मुक्त असे घोषित केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, जॉर्जिया या देशाला WHO ने मलेरिया मुक्त देश म्हणून जाहीर केलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 6. कोणत्या देशाने 2025 वर्ष समुदाय वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, संयुक्त अरब अमिराती या देशाने 2025 वर्ष समुदाय वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 7. आसाम या राज्याची दुसरी राजधानी म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, दिब्रुगड या शहराची नवीन राजधानी म्हणून निवड करण्यात आलेली आहे. पहिली राजधानी कोणती होती आसामची? आसामची पहिली राजधानी होती दिसपूर. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 8. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांतील गुणवत्तेच्या अॅन्युअल स्टेट ऑफ एज्युकेशन म्हणजेच असर सर्वेक्षणमध्ये खालीलपैकी कोणामार्फत केले गेलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मार्फत असरचं सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये शालेय विद्यार्थ्यातील गुणवत्तेच्या निकष तपासले जातात. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 9. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने म्हणजेच इस्रोने कोणता उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी तयारी केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, NVS-02 हे उपग्रह भारतीय अवकाश संशोधन संस्थेने प्रक्षेपित केलेला आहे. त्याच्याबद्दल आपण पॉइंट बघून घेऊ. हा NVS-02 हा उपग्रह एक दळणवळण उपग्रह असणार आहे, म्हणजेच नेव्हिगेशन सॅटेलाइट असणार आहे. ज्याचं वजन 2550 किलो आहे. त्याच्यामध्ये नवीन NVS-02 उपग्रह L1 वारंवारता बँडला सपोर्ट करणार आहे. त्याचं कार्य काय आहे तर भागावर हवाई आणि सागरी कृषी क्षेत्रात अचूक वेग सांगण्यासाठी याचा उपयोग होणार असून याचे नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टलेशन म्हणजेच नेव्हिक मालिकेतील हा दुसरा उपग्रह आहे. भारतीय प्रादेशिक नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीमसाठी असे एकूण 5 उपग्रहांपैकी हा एक आहे. NVS-01 हा 29 मे 2023 ला सोडला असून NVS-02 हा 29 जानेवारी 2025 ला सोडलेला आहे. समोरचा पॉइंट आहे इस्रोचे हे 100रावं प्रक्षेपण
आहे आणि त्याचं प्रक्षेपण कधी कुठून झालेलं आहे, ते श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश या ठिकाणाहून. हे 2025 सालचं हे 100वे प्रक्षेपण आणि पहिलेच प्रक्षेपण ठरलेलं आहे या वर्षासाठीचं. त्याचे प्रक्षेपण कधी झालंय, तर 29 जानेवारी 2025 ला बुधवारी सकाळी 6:23 आणि प्रक्षेपण आहे GSLV F-15 आणि उपग्रहाचं नाव आहे NVS-02. 19 मिनिटात हा उपग्रह त्याच्या कक्षेत प्रस्थापित झालेला असून जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल म्हणजेच GSLV चे त्याने 17वे उड्डाण हे यशस्वी ठरलेलं आहे आणि या वर्षीचं पहिले उड्डाण हे ठरलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 10. देशातील पहिला सेमीकंडक्टर म्हणजेच अर्थसंवाहक प्रकल्प कोणत्या ठिकाणी होणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. अहमदाबादमध्ये देशातील पहिला सेमीकंडक्टर हब प्रकल्प विकसित केला जाणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 11. भारतातील कोणत्या वेगवान गोलंदाजी वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे जसप्रीत बुमराह याची सर गारफिल्ड सोबर्स या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे, ज्याची सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून निवड सुद्धा झालेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 12. गुन्हे सिद्धतेकरिता मोबाईल फोनची व्हॅन सुरू करणारे देशातील पहिलं राज्य कोणते आहे? काही गुन्हे सिद्धतेसाठी मोबाईल फोनची व्हॅन सुरू करण्यामध्ये देशातलं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? तर ते ठरलेलं आहे महाराष्ट्र राज्य. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 13. उदयोन्मुख ICC मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त केमेंदू मेंडिस हे कोणत्या देशाचा खेळाडू आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. हा खेळाडू श्रीलंका या देशाचा आहे. त्याचं नाव काय आहे? केमेंदू मेंडिस. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 14. प्रजासत्ताक दिन 2025 मधील आयोजित परेडमध्ये सर्वोत्तम चित्ररथ हा कोणत्या राज्याला मिळालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. उत्तर प्रदेशला सर्वोत्तम चित्रपट UPला मिळालेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 15. भारत आणि कोणत्या देशात दरम्यानच्या सागरी सुरक्षा आणि सुरक्षा सहकार्याबद्दल सामंजस्य कराराचे नूतनीकरण करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. इंडोनेशिया देशासोबत सागरी सुरक्षा आणि सुरक्षा सहकार्याबद्दल सामंजस्य कराराचे नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 16. 6वी वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट ही कुठे आयोजित केली जात आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. दुबईमध्ये ही 6वी वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याच्याबद्दल पॉईंट आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 14 फेब्रुवारी रोजी दुबई येथे वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट म्हणजेच WGS ला संबोधित करणार असून त्यांचे 2018 नंतरचे हे दुसरे निमंत्रण असणार आहे. तर मित्रांनो, हे होते काही चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.